सो व्हाट इज अप गाइस, क्या हाल चाल। स्वागत है आप सभी का एक नए वीडियो में। आशा करता हूँ आप सब ठीक ठाक चंगे वंगे हंसते खेलते अपना कुछ ना कुछ तो कर रहे होंगे। हम आ गए ऊपर, गाड़ी को इधर पार्क कर दिया है मैंने। ओके, एंड वी आर ट्रैकिंग द हाईएस्ट पॉइंट इन माहौर विच इज 1200 मीटर्स ओवर देयर। उसके पहले ये पॉइंट है, उसके पहले ये वाला पॉइंट है डोंगरवाड़ी। सो मैंने प्लान कर दिया, गाड़ी गियर में है, पीछे स्टोन लगा दिया है, अपना डैशबोर्ड पे मैंने कपड़ा डाल दिया है। धूप ज़्यादा नहीं अभी उतर रही धूप, क्योंकि बच गया है। आई नीड टू अपडेट दिस थिंग माई वॉच। शुभम ने गाड़ी इधर लगाई है, मैंने 1 टन इसके नीचे लगाई है, क्योंकि नीचे उतरते समय डर लगने वाला था। अल्टीट्यूड है, दिख रहा है ना, 775, 923 एयर प्रेशर। लेट्स गो। 867 डोंगरवाडीच्या आता टॉपला होता आम्ही। हे समोर डोंगरवाडीचं गाव आहे, इथं तुम्ही गेला तर डायरेक्ट 1980 आणि त्यातली घरं दिसेल तुम्हाला। आम्ही जाऊ तिथं, पण आम्हाला हा डिच करून ना, हा डोंगर तो डोंगर आणि त्याच्या मागे मावळ प्रांत आहे। तो आता लपला आहे, हा दिसतोय ना, हा करड्यातून तो मावळ प्रांत आहे। लेट्स सी, एजवरनं चालणार आहोत आम्ही। माती आणि शेणाची घरं आहेत, नाही दिसत आहे, विजिबिलिटी फक्त आहे। सो किती आहे, 964। हे सुपवती हिल टॉप आहे, त्याच्या मागे अजून एक हिल टॉप आहे, हे तळेगाव आहे मागे। तळ खूप उंची आहे। वन 126 तळेगाव लेक। हरणेश्वर टेकडी इज राइट बिलो हियर। that's the हरणेश्वर टेकडी। प्रचंड लांब आणि प्रचंड उंच। हाईट आहे। द मेन चॅलेंज इज आता हा डोंगर उतरायचा आहे आणि परत एक डोंगर चढायचा आहे आणि आणखीन एक डोंगर चढायचा आहे। आता हे 3 हिल टॉपच आहेत असं बोलता येईल। ओके, सो इथून एक जवळच दिसतं आहे। आता हे फक्त हा 200 मीटरचा पल्ला आहे, 1200 मीटरसाठी 200-150 मीटरचा पल्ला आहे। 1032 आलोच आहे, नकळतपणे उंची गाठतोय। फॉर many of you wondering where are we, that my friends is slope of hell। टावर दिख रहा होगा या नहीं? We are at, what's the height baby, 1033 my friends। एक माउंटन संपला, पार तिथं गाडी, तिथं दिसते गाडी, नाही दिसणार, पार खाली गाडी आहे। आणि हा दुसरा माउंटन चालू केला आता आम्ही इथून। ॲडिक्शन ऑफ हाईट्स, पाय मुरगळू शकतो, बेस्ट आहे। कॅमेरा बंद केलेला बरा, कारण हाईट आहे पक्की। आता उतार करतोय 31। तळेगाव कुठचा कुठे राहिलाय, हा पहिला झेंडा आहे। हा पहिला झेंडा तुम्हाला लागतो 1075 65 मीटरला। खूप सूक्ष्म झालंय सगळ्या गोष्टी। आता हे फक्त थोडंसं डिस्टन्स आहे, तो एक झेंडा आहे सुपवती हिल टॉप आणि तिथं। सो मंदिर आहे, ही हाईट आहे। सो माय फ्रेंड्स,
जर्नी टू द टॉपेस्ट पॉइंट ऑफ मावळ. 1120 मीटर, 1150 मीटर असेल हे मावळ प्रांत आहे, सगळ्यात उंच पॉईंट मावळातलं. आणि यप, कुठच्या कुठे आलो आहे आम्ही आता. हे तुम्हाला वरनं इथून दाखवलं मी तर तळेगाव खूप खाली आहे, खूप खाली आहे. डोंगरवाडी तिथून खाली आहे. माझ्यासोबत शुभम आहे. आणि हा ध्यास म्हणजे घेणं म्हणजे आता वाजलेत 5, निघालो 3 वाजता. पण इथून लोक तर जात आहेत. आता कोणती लोक जात आहेत माहीत नाही. यप, हा साला ट्रिप टू द हायेस्ट पॉइंट ऑफ मावळ. सगळी कारवीची झाड आहेत जळालेली. एक 1135 मीटर वर. आम्ही इथं मॅगी नाही बनवू शकत, जळून जायचं सगळं. Hi friends, this is Mawar Prant and we don't know who named this thing, but this is the toppest point. As you can see, down there is expressway and we are at 1148 meters up above. Yeah, that is Janubai Dongar Tok. Nare 1, 2 and 3. चल मॅगी बनव. सो फायनली उंचीला आहोत आम्ही आता. हे खाली वडगाव आहे सगळं, खूप खाली आहे. हायवे दाखवू का माय फ्रेंड्स? दिस इज हायवे. तो दिसत पण नाही तुम्हाला. आम्ही तब्बल 1200 मीटरवर आहोत, 1166. आता एक कुठेतरी असं एलिव्हेशन करून आहे ना, असं 1200 मीटर जाते कुठेतरी, गॉड नोस. बट या, आणि इथं दगड आहेत आणि इथं एक हे झेंडा आहे जो दिसतच नाही आहे. सो आम्ही इथं मार्क टळी करायला आमच्याकडे काहीच नाही. तसे इथं लाकडे बांबू पडलेत, कोण इथं खुपसून गेलेले. पण हे कसं ऊन पावसामध्ये खचून जातोय बांबू. शेवटी कोण ना कोण लावणार. इथं सगळी दगड आहेत वर, दगडांमधून आली आहेत केळ्याची झाडं. गड आलाय. दॅट्स इट. दिस इज वॉट द हायस्ट पॉइंट इज ऑल अबाउट. आय एम रॅपिंग द व्हिडिओ. आय एम विथ शुभम. त्याने अकॉम्पनी केली म्हणून, नाहीतर हे थोडं भयंकर आहे. इथं जंगली प्राणी असू शकतात, कुत्रे असू शकतात, पक्षी असू शकतात, साप वगैरे असू शकतात. एनी डे. आम्ही आता डिसेंड करतोय. वाजलेत संध्याकाळचे 5. किती वाजलेत? 5:11. 1161. ओके, GPS फुल आहे. या चलो, बाय बाय.